मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 30 साईजमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट कापडावरती कसा कट करायचा आहे, ब्लाऊजवरून परफेक्ट मापे आपल्याला कशा पद्धतीने घ्यावी लागतात, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अस्तरचा ब्लाऊज आहे. अस्तरच्या कापडाची अशी घडी करून घ्या. ही आपली बंद बाजू झाली पाहिजे, अशी घडी करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. आणि कपडा एका लाईनीमध्ये आहे का ते बघायचं आहे. अशी लाईन ओढून घ्या सरळ. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा आपल्या इथे क्रॉसमध्ये असतो. आता इथे बघू शकता थोडंसं माझं इथे क्रॉसमध्ये आहे. एका लाईनीमध्ये इथे मी करून घेते. सर्वात आधी ते करून घ्यायचं आपल्याला इथे. हे अशा पद्धतीने कट करून टाकते इथे मी. तर इथे आपल्याला ब्लाऊजची तयार उंची बघा किती आहे. तुमच्या सुद्धा ब्लाऊजची लगेच बघायची आहे तुम्ही आपली ब्लाऊजची उंची तयार किती आहे. आता इथे बघा माझी 12 इंच उंची तयार आहे असं ठेवून घ्या. 12 तयार आहे. तुमची बघा किती आहे. कोणाची 13 असते, कोणाची 13.5 सुद्धा असू शकते. त्यांनी काय करायचं, ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच वाढवून घ्यायला. फक्त इथे विसरू नका किती तयार आहे ते बघा आणि त्यामध्ये लगेच 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. ते लक्षात ठेवा. वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं आणि ते सुद्धा खाली अर्धा इंच लागणार आहे. त्यासाठी ब्लाऊजची तयार उंची अधिक 1 इंच लगेच वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. आता इथे बघा ब्लाऊजची उंची माझी तयार 12 आहे. तर इथे 1 इंच वाढवून घेते. 13 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. मार्किंग करून घेते. अशी लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला गळारुंदी आणि शोल्डरचं माप टाकायचं आहे. लक्षात ठेवा, गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. सर्वात आधी गळारुंदीसाठी 2.5 इंच. इथं मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे गळारुंदीसाठी. आता शोल्डर मोजून घ्या. थोडंसं जिथे आपलं तयार आहे ना तिथे एक मार्किंग करून घ्या. असं हे पहा, इथं कोणाची पट्टी छोटी असते, कोणाची मोठी असते, असं मोजून घ्यायचं आहे तुम्हाला इथे हे अंतर. आता असा टेप पकडा. माझं इथे किती आहे, 2.5 इंच तयार आहे. लक्षात ठेवा, 2.5 माझं इथे तयार आहे. तुमचं बघा लगेच किती आहे. आता इथे मी काय करते, जेवढं माझं हे तयार आहे ना, हे पहा समजून सांगते. हे पहा 2.5 इंच माझं इथे तयार आहे. तुमचं बघा लगेच किती आहे. तुम्ही काय करायचं, गळारुंदी टाका 2.5 इंच. हे पहा 2.5 इंच गळारुंदी आपण टाकली. मग जेवढं माझं हे तयार आहे ना, हे पहा 2.5 इंच माझं तयार आहे. तुमचं बघा किती आहे. मग तेवढंच किंवा असं ठेवून घ्या. हे पहा ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा असं ठेवून घ्या. गळारुंदीच्या पुढे ठेवून घ्या. हे पहा असं ठेवून घ्या. ह्या लाईनीवरती असं बरोबर ठेवायचं. आपलं जेवढं तयार आहे ना असं ठेवून घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्या. आता हे एकदम असं सोपं झालेलं आहे. आलं लक्षात. नवीनला सुद्धा पटकन जमेल एवढी सोपी ही पद्धत आहे. लक्षात ठेवायचं आहे. फक्त ठेवताना गळारुंदीच्या पुढे ठेवून घ्यायला विसरू नका. आता हे झालं परफेक्ट. आता शिलाईसाठी किती लागतं, 1 इंच वाढवून घ्यायचं. 1 इंच लगेच पुढच्या बाजूला वाढवून घ्या. हे पहा ते कुठे लागतं, ह्यामधलं अर्धा इंच पायपिंगसाठी लागतं आणि ह्यामधलं अर्धा इंच आपल्याला इथे बाही जोडण्यामध्ये लागणार. त्यासाठी जेवढं शोल्डर आपलं तयार आहे त्याच्यामध्ये 1 इंच ह्या बाजूला लगेच वाढवून घ्यायला विसरू नका. ते लक्षात ठेवत जा नेहमी. तुमचं हे अंतर किती सुद्धा भरू द्यात, ते लक्षात ठेवा. ही पद्धत तुम्ही नेहमी वापरायची आहे आणि वहीमध्ये शक्यतो लिहून ठेवायला विसरत जाऊ नका. आता मुंडा मोजून घ्या इथून खाली. हे पहा मुंड्याचं माप टाकावं लागतं. लक्षात ठेवा. असं ब्लाऊज ठेवून घ्या. ज्या पद्धतीने आपण मुंड्याला आकार देतो ना तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. आणि मुंडा नेहमी लक्षात ठेवायचा आहे तेवढं टाकत जा. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो. हे पहा असं ठेवून घ्या. आता इथं काय करायचं, असं मार्किंग करून घ्या. हे पहा मार्किंग करून झालेलं आहे. आता असं हे बघा शोल्डर आहे. असं पकडा टेप आणि एका लाईनीमध्ये बघा. हे पहा एका लाईनीमध्ये बघायचं आहे. माझं इथे भरते 5 इंच. तुमचं 5.25 भरेल, 5.5 सुद्धा भरू शकतं. त्यांनी त्या पद्धतीने तेवढंच माप टाकायचं. ते विसरू नका. ते इथे फक्त माझं किती भरलं, 5 इंच भरलं. मग मी काय करणार आहे तेवढंच टाकणार 5 इंच. हे पहा इथून मोजून घेते. 5 इंचावरती मार्किंग करून घेते. परफेक्ट ब्लाऊज बसतात. इथे मी तुम्हाला समजून सुद्धा सांगते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता हे झालं बरोबर. आता इथे अशी लाईन ओढून घ्या ह्या बाजूला. हे 5 पद्धतीने आपण इथे लाईन ओढून घेतली. आता छाती मोजून घ्यायची आहे. ब्लाऊज उलटा करून घेते आणि नेहमी हुकाची बाजू पकडत जा. हुकाच्या बाजूने मोजून घेत जा. म्हणजे काय होतं, आपलं चुकत नाही. कारण की लूकपट्टी ना थोडीशी मोठी असते त्यासाठी. असं पकडा ब्लाऊज इथे. हे पहा पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्या. नाही लक्षात आलं तर काय करायचं, पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्या. म्हणजे काय होतं, छाती मोजायला आपल्याला सोपं जातं. आता इथून इथपर्यंत छाती मोजून घ्या. हे पहा असा टेप पकडा इथे आणि इथपर्यंत पहिली शिलाईची टीप आपण इथे मार्किंग केलेलं आहे. बघू शकता माझं इथपर्यंत आलेलं आहे 7.5 इंच. म्हणजे 30 साईजचा पूर्ण हा ब्लाऊज आहे. लक्षात घ्या
30चा चौथा भाग 7.5 आलेला आहे. आपण फक्त एकच बाजू इथे मोजून घेतली म्हणजे पूर्ण ब्लाऊजचा आपल्या इथे चौथा भाग सुद्धा झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण ब्लाऊजची एक बाजू म्हणजे आपल्या इथे चौथा भाग असतो ते फक्त लक्षात ठेवायला विसरू नका. हे पहा इथून मोजायचं आणि इथपर्यंत माझं भरलं 7.5 इंच. आता हे 7.5 इंच लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं असं नेहमी लक्षात ठेवायचं 2 इंच कंपल्सरी घेत जा. चौथा भाग अधिक 2 इंच ह्या बाजूला पकडायला विसरू नका ते आता फक्त. आता इथे मी काय करते 30चा चौथा भाग 7.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा ह्या बाजूने इकडच्या बाजूला 7.5 इंच असं मार्किंग करून घ्या आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आपल्याला ते कंपल्सरीच ठेवावं लागतं ते लक्षात ठेवायचं. इथे मी 2 इंच ठेवलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. चौथा भाग टाकायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. कमरघेर कसा मोजायचा समजून सांगते. हे पहा इथून पकडा कडेपासून असं पकडा. हे पहा खेचू नका फक्त आलवरमध्ये पकडायचं आहे. लक्षात ठेवा. हे माप सुद्धा कोणाचं तरी असणार आहे. हे पहा 25.5 कमरघेर भरला 25.5 लक्षात ठेवायचं आहे. आता जेवढं भरलं ना आपलं इथे हे टोक त्याच्यावरती ठेवून घ्या. सोपं सांगते. हे पहा जेवढं भरलं त्याच्यावरती हे टोक ठेवून घ्यायचं. निम्म झालं आलं लक्षात. आता परत ह्याचं निम्म करायचं. हे पहा असं पकडते इथे मी परत त्याचं निम्म करायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता परफेक्ट झाला आपला हा. आता इथे चौथा भाग झालेला आहे. पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे लगेच मार्किंग करून घ्या. इथे चौथा भाग आलं लक्षात. ही पद्धत सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आपल्याला 1 इंच पाठीचा टक्स देतो. हे पहा इथे मी काय केलेलं आहे चौथा भाग असा मार्किंग करून घेतला. हे पहा इथे आणि 1 इंच पाठीचा टक्स आपण देतो आणि 2 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन आपल्याला ठेवावंच लागतं. हे पहा अशा पद्धतीने 2 इंचावरती लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. इथे मी कमरघेरचा चौथा भाग मार्किंग करून घेतला. इथे 1 इंच पाठीचा टक्स आपण देतो आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे काय करत जा. हे पहा आहे अशीच लाईन खाली ओढून घ्यायची आहे. बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही काय करत जा. सोपं आहे. हे पहा छातीचा चौथा भाग इथं मार्किंग करून घ्या. हे पहा बरोबर आलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवत जा आणि आहे अशीच लाईन खाली ओढली तरी सुद्धा चालते. ती परफेक्ट तुमचं होऊन जातं. आणि जर तुम्हाला कमर घेर मोजायचं असेल तर ही पद्धत सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ब्लाऊजचा घेर मोजून घ्या. चौथा भाग टाकायचा 1 इंच इथं घ्यायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशी लाईन ओढून घ्यायला विसरू नका. आता मुंड्याचा आकार द्या. हे पहा असं पकडा मध्य करून घ्या इथे. आता पाठीच्या मुंड्याचा आकार 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.25 इंच लक्षात ठेवा. 1.25 इंचावरती तुम्हाला ह्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आता इथून असा आकार देऊन घ्या ह्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला द्या. हे पहा इथपर्यंत असा आकार देऊन घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघा आपण मुंडा आहे तेवढंच का टाकला. इथे किती टाकला मी आहे तेवढंच मोजून 5 इंच टाकलं. आलं लक्षात. आता इथे समजून सांगते इथे मी तुम्हाला. हे पहा 1/2 इंच शोल्डर खाली होतं. हे पहा 1/2 इंच शिलाई होऊन लक्षात ठेवा. शिलाई होऊन 1/2 इंच खाली होतं. आलं लक्षात. म्हणजे परफेक्ट बसतं आपल्याला तिथे. कुठलाही गळा सुद्धा उतरत नाही किंवा तुमचं शोल्डर सुद्धा उतरलं जाणार नाही ते लक्षात ठेवा. आता इथे सुद्धा बघू शकता हे 1/2 इंच आपलं शिलाईमध्ये जाणार इथून. हे पहा आपण 1/2 इंच पकडलेलंच आहे ना. शोल्डर अधिक 1 इंच पकडलं. हे पहा असं 1/2 इंच तुमचं जाणार ह्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने फक्त इथे काय करा लक्ष देऊन बघा. हे पहा ह्या बाजूला जाणार. इथे सुद्धा वाटलं तर 1/2 इंच असं मार्किंग करून घ्या. कारण की बाही जोडताना ह्या बाजूला आपली बाही असते लक्षात ठेवा. इथपर्यंत असं जोडून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे मी काय करते अशी लाईन ओढून घेते. हे पहा 1/2 इंच लक्षात ठेवा. हे पहा अशी लाईन ओढून घेतली आणि हे सुद्धा आपलं किती आलं 1/2 इंच. इथे आपण सर्वात आधी बघूया ब्लाऊजचं आहे तेवढं टाकलेलं. हे पहा किती टाकलं 5 इंच टाकलं. आलं लक्षात. इथून इथपर्यंत सर्वात आधी टाकलेला 5 इंच टाकलं. आता इथे बघा शिलाई होऊन एवढं खाली आलं. हे सुद्धा शिलाई होऊन आपले 1/2 इंच येतं इथे आलं. आलं लक्षात. अशी फक्त लाईन ओढलेली आहे लक्षात ठेवा. कारण की आपण ते सरळ लाईनीमध्ये पकडलं त्यासाठी अशी लाईन ओढून घेतली. म्हणजे आपला आता इथे तयार असणार आहे ब्लाऊज झाल्याच्या नंतर लक्षात ठेवा. आणि हे सुद्धा खाली येईल ब्लाऊज झाल्याच्या नंतर. आलं लक्षात. आता इथे बघा आता इथून इथपर्यंत मोजलं आपण. राईट माझं इथे 5 इंच भरलेलं आहे. म्हणजे तयार होऊन ते सुद्धा आपलं परफेक्ट 5 इंच होतं. हे शिलाई होऊन 1/2 इंचाने खाली येतं. हे सुद्धा शिलाई होऊन 1/2 इंचाने खाली होतं ते लक्षात ठेवायचं. त्यासाठी नेहमी मुंडा टाकताना आहे तेवढं टाकायला फक्त विसरायचं नाहीये ते लक्षात ठेवायचं. इथून आपण इथपर्यंत मोजून घेतलं. राईट किती भरलं माझं 5 इंच भरलेलं आहे. हे सुद्धा आपलं किती भरलं सुरुवातीला टाकलेलं 5 इंच भरलं. शिलाई होऊन 1/2 इंचाने खाली आलं. हे सुद्धा शिलाई होऊन 1/2 इंचाने खाली येतं ते लक्षात ठेवा. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं असतं की मुंडा आहे तेवढा टाकायचा. किती सुद्धा असू द्यात 5.25 5.5 5.6 कोणत्याही साईजमध्ये.
मग तुम्ही आहे तेवढंच माप इथे टाकायचं, ते बरोबर परफेक्ट तयार होतं. इथे तुम्हाला कधी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, शोल्डर उतरलं जाणार नाहीये किंवा तुमचा समोरचा गळा उतरला जाणार नाही, परफेक्ट बसेल तुम्हाला मापाला. आणि मुंडासुद्धा एकदम असा परफेक्ट बसणार आहे, यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये, हे फक्त लक्षात ठेवत जा. आता हे झालं बरोबर. आता पाठीचा गळा मोजून घ्या किती तयार आहे. एवढी पट्टी हे पहा असं मोजून घेते. 3.25 इंच माझं इथं तयार आहे, 3.25 तयार आहे. 1 इंच वाढवून घ्या. नाही लक्षात आलं तर काय करायचं हे पहा, जेवढं तयार आहे तेवढं लगेच मार्किंग करून घ्यायचं. इथे हे पहा, इथं मार्किंग करून झालं, 1 इंच वाढवून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने. आता गळावरून आपण इथे किती टाकले, 2.5 इंच. तीच ह्याच बाजूला सुद्धा 2.5 इंचावरती लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे अशी लाईन ओढून घ्या. गळ्याचा आकार मी नंतर देणार आहे फक्त, कारण की आपल्याला इथे डिझाईन बनवून घ्यायची आहे. ह्याचं सुद्धा मी तुम्हाला शिलाईचं सुद्धा व्हिडिओ नंतर टाकेल. फक्त इथे मी असा चौकोन ठेवणार आहे, नंतर आकार देणार आहे. आता पाठीचा टक्स कसा मार्किंग करायचा, हे 2 इंच आपण घेतलं का इथे शिलाई मार्जिन 2 इंच असं पकडा, मध्य करून घ्या इथे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर मध्य झालेलं आहे. आता उंचीला तुमचं थोडंसं खाली होईल इथे. हे पहा 3.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा 4.25 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. आता इथे मी 4.25 वरती मार्किंग करून घेते. आता इथे आपलं मार्किंग झालेलं आहे. आता अशी एक लाईन ओढून घ्या. आता इथे आपण 1 इंच वाढवलेलं आहे. आता इथे काय करायचं, ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करून घ्या. आणि असा त्रिकोण तयार झाला पाहिजे हे अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, वाटलंच तर काय करायचं, असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूला एकसारखं तुमचं मार्किंग होईल, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे उंचीचं मार्किंग करून घ्या लगेच, म्हणजे बरोबर आपल्या लक्षात राहतं त्यासाठी. आता इथे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. इथे आपली पाठीची बाजू परफेक्ट कट करून झालेली आहे. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करून घ्यायची आहे. ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी काय करते, पाठीची बाजू आहे अशी ठेवून घेते इथे. हे अशा पद्धतीने कपडा व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघायचं आहे. आणि ह्या बाजूला सुद्धा थोडंसं मार्किंग आपलं येणार आहे आणि इथे सुद्धा आपलं थोडंसं मार्किंग होणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे काय करत जा, हे पहा आहे असंच सर्वात आधी मार्किंग करून घ्या. पाठीची बाजू ठेवून आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी पाठीची बाजू आहे अशीच ठेवून मार्किंग करून घेतलं, बघू शकता आहे असंच मार्किंग झालेलं आहे. आता इथे सर्वात आधी काय करा, मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. असं मार्किंग करून घ्या. एका लाईनीमध्ये ही बाजू, सर्वात आधी ही बाजू अशी मार्किंग करून एका लाईनीमध्ये लक्षात ठेवा. पट्टीचा वापर करा आणि अशी लाईन ओढून घ्या. ह्या बाजूला सुद्धा हे अशा पद्धतीने, हे आपलं अशा पद्धतीने झालं पाहिजे मार्किंग बरोबर, म्हणजे काय होतं आपल्या इथे चुकत नाही, त्यासाठी असं मार्किंग करून घ्या. आता कट करताना हा आकार घ्यायचा नाहीये, ते लक्षात ठेवा. इथे समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. 1/2 इंचावरती आकार द्या. 1/2 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी, लक्षात ठेवायचं आहे ही पद्धत. 1/2 इंचावरती आकार द्या. तुम्हाला ह्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, ते लक्षात ठेवा. 1/2 इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने बघू शकता. इकडच्या बाजूला घ्यायचं इथपर्यंत, म्हणजे लक्षात ठेवत जा ही पद्धत, किंवा वहीमध्ये लगेच लिहून ठेवत जा आपल्याला कशा पद्धतीने मुंड्याचा आकार द्यायचा आहे तो. आता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून झालेली आहे. आता इथे मी काय करते, सर्वात आधी एका लाईनीमध्ये हे कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा परफेक्ट कट करून झालेला आहे. आणि ह्या बाजूला कपडा फिरवून घेते. हे पहा अशा पद्धतीने. ही ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा. समोरची बाजू लक्षात ठेवायचं आहे. आता ही पाठीची बाजू ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. हे पहा असं ठेवून घेतलं, बरोबर आहे. आता इथे काय करा, समोरच्या बाजूसाठी 1/2 इंच खालच्या बाजूला मार्किंग करून घ्या. 1/2 इंच, 1 ला 2 लाईनी कमी. हे पहा इथे येत आहे, बघू शकता. हे पहा 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्या. हे पहा बाजूला ठेवते, इथून 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1/2 इंच, इथे 1/2 इंच, इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच. बऱ्याच वेळा काय होतं, समोरची बाजू थोडीशी उचलल्यासारखी होते बघा, त्यासाठी इथे आपल्याला मार्किंग करून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मी 1/2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. वहीमध्ये लिहून ठेवा. प्रत्येक साईजमध्येच आपल्याला ते घ्यावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी 1/2 इंच विसरू नका.
इथे मी मार्किंग करून घेतलं. वाटलंच तर काय करायचं, पाठीची बाजू अशी ठेवून घ्या आणि लगेच असं मार्किंग करून घ्यायचं पाऊण इंचावरती. आता समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. हे पहा, मापाचं ब्लाऊज काय करायचं, असं ठेवून घेत जा. गळा मोजायला काय होतं, सोपं जातं त्यासाठी. हे पहा, असं ठेवून घ्या. शोल्डर असं ठेवून घ्या अशा आकारामध्ये. वाटलंच तर काय करा, अशी लाईन ओढून घ्या सरळ. हे पहा, अशा पद्धतीने. आता सरळ लाईनीमध्ये एक मार्किंग करून घ्या. हे पहा इथे, किंवा असं तुम्ही पट्टीचा सुद्धा वापर करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने पट्टी ठेवून घ्या. शोल्डर फक्त व्यवस्थित पकडा. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे बघा, टेप ठेवून घ्या आणि एका लाईनीमध्ये बघायचं. पट्टीच्या एका लाईनीमध्ये बघून घ्यायचं. फक्त इथे पायपिंगच्या बरोबर एका लाईनीमध्ये ठेवून घ्या. लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे काय होईल, इथे तुम्हाला गळा मोजायला सोपं पडेल त्यासाठी. असं ठेवून घ्यायचं, एका लाईनीमध्ये बघायचं. आता इथे बघा, माझं 5.5 तयार आहे तेवढं टाका. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. 5.5 आहे तेवढाच. तुमचं जेवढा भरलेला आहे तेवढाच. 5.25 भरेल, 5.5 भरेल, 5.25 सुद्धा कोणाचा असतो. जेवढं भरलेलं आहे तेवढंच माप टाका. गळा रुंदी 2.5 इंच मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, अशी लाईन ओढून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला उंचीचा टक्स मार्किंग करून घ्यायचा. बरोबर मध्य पकडायचं. हे पहा, मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने इथे बरोबर मार्किंग करून झालेलं आहे. असं पकडा, टेप मध्य करून घ्या, मार्किंग करून घ्या इथे. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता पट्टीचा वापर करा आणि अशी लाईन ओढून घ्या. हे पहा, एकदम अशी सरळ. इथं आपली अशी परफेक्ट लाईन ओढून झालेली आहे. व्यवस्थित आहे का ते बघा एका लाईनीमध्ये. आता ब्लाऊजची उंची माझी इथे 12 तयार होणार आहे. इथे मी 9 इंचावरती मार्किंग करून घेते. ज्यांची ब्लाऊजची उंची 12 असेल त्यांनी वरून 9 इंचावरती मार्किंग करून घ्या. हे पहा इथे. आणि ब्लाऊजची उंची 13-14 असेल ना, त्यांनी 9.5 वरती ठेवायचं आहे. ब्लाऊजची उंची तयार 13-14 असेल त्यांनी वरून 9.5 वरती ठेवायचा, म्हणजे इथे येईल थोडंसं. हे पहा, इथे येणार, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. ह्याच्या बरोबर समोर केलं तरी सुद्धा चालतं, किंवा असं पकडा मध्य करून घेतला तरी सुद्धा चालतं. इथे बरोबर असं मध्य करून घ्यायचा. नाही लक्षात आलं तर इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंच लक्षात ठेवायचं आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे बघा, ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करून घ्या. परफेक्ट ब्लाऊज बसतात एकदम व्यवस्थित. खोलगट भाग सुद्धा परफेक्ट तयार होतो. लक्षात ठेवायचं आहे. एक तुम्ही ह्या पद्धतीने शिलाई करून बघायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता ही आपण अशी लाईन ओढून घेतली. आता इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.5 इंच लक्षात ठेवायचं आहे. तिथे आपला परफेक्ट खोलगट भाग सुद्धा तयार झाला पाहिजे. 30 साईजमध्ये 1.5 इंच लक्षात ठेवा. हे पहा, इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. असं इथपर्यंत करायचं आहे. 1.5 इंच लक्षात ठेवा. वहीमध्ये लिहून ठेवा, 30 साईजमध्ये 1.5 इंच. हे पहा, इथून 1.5 इंच ह्या बाजूला. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी 1.5 इंच घेतलेला. लक्षात ठेवा, 1.5 इंच इथपर्यंत घ्यायचं मार्किंग करून. आता इथून ह्या रेषेच्या वरती 2 इंच. हे पहा, ह्या रेषेच्या बरोबर हे पहा इथपर्यंत असं 2 इंचावरती असं मार्किंग करून घ्या. हे पहा इथे. मग अशी लाईन ओढून घ्या. हे पहा सरळ. आता इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. खोलगट भाग सुद्धा आपल्या तिथे परफेक्ट झाला पाहिजे. त्यासाठी हे पहा इथून द्या. नाही लक्षात आलं ते अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे. हे पहा इथून देऊ सुद्धा शकता. हे अशा पद्धतीने घेऊन ह्या बाजूला असा आकार देऊन घ्यायचा. इथपर्यंत द्यायचा. परत एकदा बघा, आपला आकार इथे व्यवस्थित आहे का, इथून इथपर्यंत द्यायचा. हे पहा इथपर्यंत. आता हे अंतर मोजून घ्या. 1.5 इंच आहे. आलं लक्षात. मग फिटिंगच्या बाजूला 1.5 इंच, ह्या बाजूला 1.5 इंच वाढून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला पाठीच्या बाजूला हे आपण कट करणार आहोत. लक्षात ठेवा. मग अलीकडच्या बाजूला येतं. हे अशा पद्धतीने. मग ह्या बाजूला पुरणार नाही, तुमचं फिटिंगच्या बाजूला कमी पडतं. त्यासाठी ह्या बाजूला जेवढं अंतर हे आपलं आहे ना 1.5 इंच, लक्षात ठेवा, तेवढं 1.5 इंच लगेच ह्या बाजूला वाढून घ्यायला असं विसरू नका. इथपर्यंतच फक्त. ह्या बाजूला 1 इंच वाढून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, आपली फिटिंग क्रॉसमध्ये येते. मग त्यासाठी 1 इंच वाढून घ्या. इथे सुद्धा आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं. त्यासाठी 1 इंच प्रत्येक साईजमध्येच लागतं आपल्याला. ते 1 इंच वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. 1 इंच. हे पहा, इथे मी 1 इंच घेतलेलं आहे. आता इथे काय करा, अशी लाईन ओढून घ्या. आता पाठीची बाजू घ्या, फिटिंगची बाजू, आणि ही सुद्धा समोरच्या बाजूची फिटिंगची बाजू. आलं लक्षात. हे पहा असं पकडा. बऱ्याच वेळा फिटिंगनं कमी जास्त होत्या, त्यासाठी असं बघा नेहमी. हे पहा इथून असं ठेवा इथपर्यंत. हे पहा इथून इथपर्यंत ठेवा. मग काय करायचं, इथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा
लक्षात ठेवायचं ही पद्धत. हे पहा, पाठीची बाजू अशी ठेवून घ्या, बरोबर कमी जास्त असू शकतं. हे पहा, असं मार्किंग करून घ्या. बाजूला ठेवते. हे पहा इथे आता इथपर्यंत असं मार्किंग करून घ्या. शक्यतो पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका इथपर्यंत. ही बाजू परफेक्ट झाली. आता असं इथे पट्टीचा वापर करा. इथून इथपर्यंत असं जोडून घ्या इथून इथपर्यंत. हे पहा अशा पद्धत. फक्त एवढंच लक्षात ठेवा, हे नाही हे आहे असं ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, समोरच्या बाजूने असं उचलल्यासारखं होतं बघा. त्यासाठी इथे आपल्याला हे अंतर ना आहे तेवढंच ठेवायचं, त्याच्यामध्ये बदल करायचा नाहीये. त्यासाठी आपण इथे थोडंसं वाढवून सुद्धा घेतलेलं आहे. परफेक्ट होऊन जातं ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी काय करते, सर्वात आधी ना आकार देऊन घ्यायचा आपल्याला ह्या बाजूला. आता इथे बघा आकार देऊन घ्यायचा आहे. पहा इथून द्या. हे पहा अशा पद्धतीने दिला तरी सुद्धा चालेल. समोरचा मुंडा आहे तिथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने द्यायचं आहे. इकडच्या बाजूला व्यवस्थित आहे का ते बघा एकदा. हे पहा इथून देऊन इथं घ्यायचा आणि ह्या बाजूला असा आकार सुद्धा बघू शकता. आपल्या इथे बरोबर येतंय का. हे पहा अशा पद्धतीने. किंवा ह्या बाजूने बघा, इकडच्या बाजूला व्यवस्थित आकार आपला इथे आलेला आहे का. हे पहा सुद्धा बघू शकता. जास्त असा वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचं नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. व्यवस्थित झालेला आहे. आता पुढचा गळा मार्किंग करून घ्यायचा राहिलेला आहे. आकार द्यायचा. हे पहा 1.5 इंच घ्यायचं. 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेते. आवड्यानुसार सुद्धा आकार ठेवू शकता. अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता इथून कट करा. हे पहा समोरचा मुंडा हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. ह्या बाजूला व्यवस्थित सावकाशमध्ये कट करून घ्यायचा इथपर्यंत. हे पहा इथून हे कट करून घेते. आता इथून काय करायचं, हे पहा इथून कट करा. हे पहा इथपर्यंत कट करायचं. परत इथून असं सरळ घ्यायचं. हे पहा इथून मार्किंग केलेलं आहे तिथून बरोबर. हे पहा आता ह्या बाजूला वरती हे पहा असं कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, सर्वात आधी बाही कट करून घ्यायची आहे. बाही कटिंगसाठी इथे मी समोरची बाजू घेतलेली आहे, कारण की इथे आपण 1 इंच वाढवून घेतलं ना, त्यासाठी इथे समोरची बाजू घ्या शक्यतो. आता अर्धा इंचाने कमी करून घ्या. शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्यायचं. मोजून कमी केलं तरी सुद्धा चालेल. हे पहा पाठीची बाजू जोडतो, समोरची बाजू जोडतो. आपलं काय होतं, शोल्डर इथं अर्धा इंच कमी होतं. नंतर आपण इथे बाही ठेवतो मध्यावरती, नंतर जोडून घेतो. त्यासाठी असं अर्धा इंच कमी करून घ्यायला विसरू नका. इथे आपण अर्धा इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता असा टेप पकडा. इथे खाली बरोबर अर्धा इंचाच्या खाली असा टेप पकडा आणि मोजून घ्या. तुमचे किती सुद्धा भरवतात हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. टेप फक्त तुम्हाला इथे फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता माझं इथे भरतंय 8.25 भरते. 8.25 भरते. जेवढं भरते तेवढं लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा. अशा पद्धतीने मोजून घ्या. जेवढं भरलेलं आहे तेवढं. हे अशा पद्धतीने लगेच लिहून घ्यायला विसरू नका. जेवढं भरलेलं आहे तेवढं. आता बाही कटिंग करून घ्यायची आहे. अस्तर घ्या. हे पहा ह्या बाजूने घेते मी, इकडच्या बाजूने पकडते. हे पहा डबल कपडा आहे, लक्षात ठेवा डबल कपडा आहे. अशी घडी करून घ्या कापडाची. हे पहा अशा पद्धतीने. आता आपलं किती भरलं होतं मोजून, मी मगाशी मोजून दाखवलं तुम्हाला. जेवढं भरलेलं आहे ना तेवढं तुम्हाला इथे घ्यायचं आहे. माझं इथे भरलं होतं 8.25 इंच. मी तेवढंच ठेवणार आहे. ही आपली बंद बाजू. आता ह्या बाजूने ठेवून बघा आपलं तेवढं भरतंय का. हे पहा माझं बरोबर इथं भरतंय 8.25 इंच. लक्षात ठेवा इथे मी 8.25 इंच होते. जेवढं भरलेलं आहे ना तेवढं इथे मार्किंग करून घेते, कारण की बाही सुद्धा आपल्याला परफेक्ट जोडायला पुरली पाहिजे. त्यासाठी इथपर्यंत आपल्याला बाही जोडायला पुरली पाहिजे. त्यासाठी इथे आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग सुद्धा करून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे अशी लाईन ओढून घ्या आणि बाहीची उंची तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे ठेवू शकता. आता इथे मी काय करणार आहे, बाही डिझाईन बनवायच्या इथे मला, त्यानुसार इथे मी बाहीचं कटिंग करून घेणार आहे. आता बाहीची उंची इथे मी 9 तयार ठेवणार आहे. इथे मी 1 इंच वाढवून 10 वरती कट करून घेते. बाही उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवा. इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. बाही उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. ही आपली बंद बाजू. बंद बाजूने आतमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच इथे मार्किंग करून घेते.
आता ही आपली ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा. ओपन बाजूने 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, बाहीच्या उंचीनुसार 3 इंच. लक्षात ठेवा, इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. इथून आतमध्ये 2 इंच. ते कंपल्सरी आपल्याला प्रत्येक साईजमध्ये घ्यावंच लागतं. बऱ्याच वेळा काय होतं, मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी 2 इंच घ्यावं लागतं. इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. आता फिटिंगचं मार्किंग, आपलं दंड फिटिंग किती आहे, माझी इथे 5.5 इंच आहे. इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे 5.5 आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तुमचा दंड घेर मोजून घ्या, ते इथं मार्किंग करून घ्या आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला ठेवावंच लागतं. 2 इंच लक्षात ठेवायचं आहे ही पद्धत. आता इथे असं मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. इथून इथपर्यंत आपल्याला इथे परफेक्ट बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. पहा, इथून द्या, थोडासा असा उंच असतो. हे पहा, हे अशा पद्धतीने इथपर्यंत देऊन घ्यायचं. हे पहा, इथून घेऊन इथपर्यंत पाठीच्या बाजूला जोडला जातो, म्हणजे पाठीच्या मुंड्याला. आता हा खोलगट आकार असतो ना, हे पहा, इथून द्या, हा आपला समोरच्या मुंड्याला जोडला जातो. हे पहा, अशा पद्धतीने थोडासा कमी कमी करत यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने देऊन द्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता ही आपली खोलगट बाजू समोरच्या बाजूला जोडताना येते. हे पहा, असं मार्किंग करून ठेवा. आणि सर्वात आधी काय करा, हे दोन्ही सुद्धा पकडा इथून इथपर्यंत. आता हे दोन्ही सुद्धा पकडून कट करून घेते. सर्वात आधी लक्षात ठेवायचं नेहमी, आता इथून मी मध्य कट करून घेते, बाही जोडताना म्हणजे लक्षात राहतं त्यासाठी. आता ह्यात मधले 2 पदर बाजूला काढून घेते. हे पहा, ही झाली आपली पाठीची बाजू, लक्षात ठेवायचं आहे. आता आपली ही झाली समोरची, म्हणजे समोरच्या बाजूला जोडतो ती बाजू, समोरचा मुंडा. इथून 2 इंचाच्या पुढे हे पहा, असं कट करून घ्या. इथून परफेक्ट होऊन जातं त्यासाठी. हे पहा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. इथपर्यंत आपण 1 इंच घेतलं का तिथपर्यंत हे पहा, कमी कमी करत घ्यायचं. अशा पद्धतीने बघू शकता परफेक्ट झालेलं आहे. हे पहा, असं पकडा. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. आता हे आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. इथून सुरुवात करा. हे पहा, इथून हे पहा, इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथपर्यंत. आता हे कट करून घ्या इथून. हे पहा, अशा पद्धतीने ह्या बाजूला हे पहा, इथपर्यंत कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने परफेक्ट कट झालेला आहे. आता समोरचा गळा, हे पहा, इथून कट करून घ्या. सर्वात आधी बाही कट करून घ्या, नंतर हे कट करा. हे पहा, परफेक्ट कट करून झालेलं आहे. आता वाटलं तर इथे एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं तुमचं मार्किंग होऊन जाईल. हे पहा, इथे एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे काय होईल, शिलाई करायला सोपं जाईल. त्यासाठी बरोबर आपल्या लक्षात राहतं त्यासाठी. हे पहा, असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे आपल्या इथे चुकणार नाही त्यासाठी. आता इथे आपलं कमरेला जोडण्यासाठी पट्टी सुद्धा लागते 1.5 इंच. जेवढी लांबीची लागणार आहे तेवढी काढून घ्यायची. 1.5 इंच लक्षात ठेवा. हे पहा, 1.5 इंच मार्किंग करून घेते. आणि समोरच्या बाजूला हुक आणि लूप पट्टी सुद्धा जोडावी लागते. 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आता सर्वात आधी डबल कपडा आहे, लक्षात ठेवा. हे पहा, सर्वात आधी इथे कमरेला जोडण्यासाठी पट्टी इथे मी जेवढ्या लांबीची लागते तेवढी इथे कट करून घेतलेली आहे. हे पहा, डबल कपडा आहे, असा कट करून घेते इथून. हे पहा, डबल. आता ही पट्टी कट करून घेते इथून. हे पहा, इथपर्यंत कट करून घेते. जेवढी उंचीची लागणार आहे तेवढ्या उंचीची इथे मी कट करून घेतलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने. हा आपला ब्लाऊज पीस आहे. ह्याच्यामधून आपल्याला बाही डिझाईन बनवण्यासाठी कपडा सुद्धा काढून घ्यायचा आहे. त्यासाठी आधी काय करायचं, पाठीची बाजू कट करून घ्या ह्या बाजूला. हे पहा, असं व्यवस्थित करते. डबल आहे, लक्षात ठेवा. हे पहा, डबल आहे, ही आपली बंद बाजू. आणि ह्या बाजूला सुद्धा बघा, कपडा एकसारखा आहे का, व्यवस्थित आहे का, असं घडी करून घ्या व्यवस्थित. हे पहा, अशा पद्धतीने पकडते. ही आपली बंद बाजू. सर्वात आधी काय करते, ही आपली बंद बाजू, लक्षात ठेवा, बंद बाजू बंद बाजूला. हे पहा, ही आपली बंद बाजू आणि ही सुद्धा आपली बंद बाजू. असं बघत जा नेहमी, असं ठेवून घ्या आणि कट करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, आपला कपडा व्यवस्थित आहे का एकसारखा, असं बघून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा बघा व्यवस्थित आहे. आता ही बाजू अशी ठेवून घ्या इथे. हे पहा, अशा पद्धतीने.
आणि ही बाजू हे पहा अशी ठेवून घ्या. इथे बसतंय का ते सुद्धा बघायचं हे पहा अशा पद्धतीने. कपडा व्यवस्थित आहे का असं बघून घेत जा. आता हे सर्व ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बसतंय का ते बघत जा. आता ह्या बाजूला आपल्याला बाही डिझाईन बनवण्यासाठी कपडा सुद्धा लागणार आहे. त्यासाठी असं बसतंय का ह्या बाजूला बघून घ्यायचं आहे. अजून आपल्याला इथे पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या सुद्धा काढून घ्यायच्या आहेत. असं बसतंय का बघत जा, नंतर कट करून घ्यायचं आहे. असं ठेवून इथे आपली पाठीची बाजू सुद्धा परफेक्ट कट करून झाली आणि समोरच्या दोन्ही सुद्धा बाजू बघू शकता परफेक्ट कट करून झालेले आहेत. आता इथे आपल्याकडे एवढा कपडा शिल्लक आहे. हे पहा बघू शकता. आता ह्याच्यामध्ये काय करा, सर्वात आधी पायपिंगला लागणाऱ्या पट्ट्या सर्वात आधी ते मी काय करते, एका लाईनीमध्ये बाही कटिंगसाठी लागणारा कपडा बाही ठेवून बघते. हे सुद्धा वापरायचं आपल्याला इथे, ते लक्षात ठेवा. असं ठेवून घेते. हे पहा एवढं. आता थोडंसं वरच्या बाजूला मी कट करून घेते. इथे जास्त घेते, थोडंसं ह्या बाजूला सोडून देते जास्तीचा कपडा. पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या ह्याच्यामधून काढायच्या आहेत. ह्याचा सुद्धा मी तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकेल. असंच ठेवून घेते हे. आता इथे पायपिंगला लागणाऱ्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. डबल कपडा आहे, लक्षात ठेवा डबल आहे. क्रॉसमध्ये काढून घ्या. क्रॉस कुठं होतंय ना ते असं बघायचं आणि काढून घ्या. हे पहा असं क्रॉसमध्ये ठेवून घ्या. शक्यतो काय करत असं पट्टीचा वापर करत जा. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची, परत इथे दुसरी लाईन अशी ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने परत इथे ठेवून घ्या समोरच्या बाजूला. हे पहा जेवढ्या लागतात ना तेवढ्या आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा अशी लाईन ओढून घेते आणि इथे आपल्याला ह्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे आपली ब्लाऊजची परफेक्ट कटिंग करून झालेली आहे आणि बाही डिझाईन कशा पद्धतीने करायची आहे, कपडा किती वापरायचा असं ठेवून घेते मी इथे. ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. इथे बघू शकता फक्त उंची किती ठेवायची आहे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. असाच कपडा इथे ठेवते मी. ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.